सखी सावली काव्यांजली। खरंच तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळायला भाग्यच लागतं। मग काव्या, हा बाबा। काव्या, तुला माहितीये तुझ्या सासूलाही खिचडी बनवायला मीच शिकवलंय। हो बाबा। हो हो, मग तुम्ही शिकवलंय? काय ऐकतेस तू त्यांचं? चला चला जेवून घेऊ। अक्काई, अक्काई, आलीस तू ऑफिस मधून घरी? हो। तू कशी आहेस? जेवलीस? हो, मी जेवले, आता आवरते सगळं। तिथे काय झालं ते सांगितलं आईने। किती गुणी आहेस का लाडू। ते सगळं झालंय ते किती धीराने घेतलंयस तू। तुझं खूप कौतुक वाटतं मला बाळा। एक बायको म्हणून, सून म्हणून तुझी सगळी कर्तव्य अगदी व्यवस्थित निभावतेस। अक्काई, अगं माझं सोड, मला ना मीनाक्षी काकूंची खूप मदत झाली। त्यांच्यामुळेच मी घरात परत येऊ शकले। खूप चांगल्या आहेत ग त्या। हो लाडू, खूप चांगल्या आहेत त्या। अशी चांगली माणसं आपल्या बरोबर असायला खूप नशीब लागतं। आणि तुला माहितीये, मधुरा मावशी सुद्धा मनाने खूप चांगले आहेत ग। पण आता तुझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालेत त्यांचे। पण तू काळजी करू नकोस हा, ते गैरसमज लवकरच दूर होते, सगळं नीट होईल। हो, पण अक्काई, मला ना प्रीतमची खूप काळजी वाटते। सगळं सगळं छान चालू होतं आणि असं अचानक। लाडू, लाडू रडू नकोस ना प्लीज, प्लीज शांत हो बघू, डोळे पुस तुझे। हे बघ, प्रीतमला सुद्धा लवकरच बरं वाटेल। देव चांगल्या माणसांच्या पाठीशी नेहमी असतो, माहिती ना तुला? हो अक्काई, मला मान्य आहे। अगं पण त्याला आमचं लग्न, आमचं प्रेम काहीच आठवत नाही। मी त्याला आठवण करून द्यायला गेले तर त्याला त्रास होईल अशी भीती वाटते। आणि मधुरा मावशींनी त्याच्या समोरही यायचं नाही अशी अट घातली आहे। हो, मला माहिती आहे, आईने सांगितलं मला। पण लाडू बघ, मान्य आहे त्याला तुमचं लग्न आठवत नाहीये, तुमचं प्रेम आठवत नाहीये, पण त्याला तू आठवतेस लाडू। त्याला तुमची मैत्री आठवते। हळूहळू त्याला बाकी सगळं नक्की आठवेल, सगळं नीट होईल। तुला सत्यवान सावित्रीची गोष्ट आठवते ना? मग तिचे प्राण गेले तरी सुद्धा सावित्री खचून गेली नाही, न थकता मेहनत करत राहिली, प्रयत्न करत राहिली। आणि मग सत्यवानाचे प्राण परत मिळवले। तू सुद्धा असेच प्रयत्न करत राहा, म्हणजे प्रीतम लवकरच तुझ्याकडे परत येईल, त्याला सगळं आठवेल। मग बघ, एक दिवस मावशी स्वतः तुला सांगते, जा प्रीतमची काळजी घे। अक्काई, तुझ्याशी बोलल्यावर ना खूप छान वाटतं। खरंच तू माझ्यासोबत नसतीस ना तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक। येडी आहेस का? त्यापेक्षा तू नसतीस तर माझं काय झालं असतं असा विचार कर। आपण दोघे एकमेकींसाठीच आहोत ना।
मग आता अजिबात रडायचं नाही. जी पण परिस्थिती येईल ना त्याला अगदी धीराने सामोरं जायचं. मला खात्री आहे माझी लाडू या परिस्थितीतून अगदी योग्य मार्ग शोधून काढेल. हो अक्का. चल मी ठेवते आता. वेळ मिळेल तसं भेटायला येईल. तू काळजी घे तुझी. बाय. हे अजूनही घरी आले नाही. कुठे गेले असतील? काय ग? डोकं दुखतंय का तुझं? नाही आई. मुली घरात असण्याने घराला घरपण येतं. खरं सांग, तू जेव्हा या घरात आलीस ना तेव्हा असंच आमचं घर उजळून निघालं होतं. मला आठवतं ना, तू जेव्हा लग्न करून घरी आलीस ना तेव्हा किती पटकन घर सांभाळलं होतंस. आणि कितीही संकट आली ना तरी तू खंबीरपणे उभी राहिली. कुठल्याही परिस्थितीत विशूला साथ दिलीस. खरंच हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. काव्या, अजूनही लाडूचाच विचार करतेस ना? आई, लाडू सुद्धा तिची सगळी कर्तव्य व्यवस्थित निभावते. तरी सुद्धा मधुरा मावशीन तिच्यावर इतका राग धरून काय? मला सुद्धा काही कळलं नाही ग. पण कोणीतरी गुरुजी आले होते म्हणे. प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब ठेवण्याचा उपाय सांगितलाय त्यांनी. असंच काहीतरी म्हणत होती. गुरुजी? कोण गुरुजी असतील हे? ते काही कळलं नाही. पण नेमकं काय आहे ही मधुराकडून समजून घ्यायला. आणि हो, अंजलीच्या बाबतीत सुद्धा आपल्यालाच पुढाकार घेऊन सगळं ठीक करावं लागेल. आई, बाबा, मला ना एक कल्पना सुचतीये. बघा म्हणजे तुम्हाला कशी वाटते ते. मार्ग काढता येईल आपल्याला. काय वाटतंय तुम्हाला? खूप छान आहे. आपण हेच फायनल करूया. खरंच मलाही पटलंय बरं का. अगदी असंच करूया आपण. माझ्या आयुष्याची अशी वाट लागली आहे आणि माझ्याच घरात माझी माणसं एवढी आनंदात आहेत. टाळ्या देऊन हसतायत. छान चाललंय.